नोमानींची वोट जिहादची क्लिप देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये ऐकवली। दंगलीमधल्या मुस्लिम आरोपींना सोडण्याची उलेमांची मागणी महाविकास आघाडीला मान्य। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप। भाजपचे नेते आशिष शेलारांची वोट जिहादवरची एक्स पोस्ट। पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींचा व्हिडिओ केला शेअर। 2 दिवसांपूर्वी नोमानींनी महाविकास आघाडीला दर्शवला होता पाठिंबा। आशिष शेलार यांच्या व्हिडिओला काँग्रेसचं सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला व्हिडिओ शेअर। आशिष कुरेशी जी असं म्हणत व्हिडिओमधून टोला। भविष्यामध्ये इसिसचे अतिरेकी काँग्रेसचे कार्यकर्ते झाले तर आश्चर्य वाटणार नाही। हुसेन दलवाईंनी केलेल्या वक्तव्यावरती शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचं प्रत्युत्तर। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये तक्रार। आचारसंहितेच्या काळामध्ये धोबीघाट मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। माझा बूथ सर्वात मजबूत या संवादाच्या अंतर्गत नमो ॲपवरून मोदी संवाद साधणार। महायुतीनं वाढवला प्रचाराचा जोर। राज्यामध्ये आज एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार घेणार प्रत्येकी 4 सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा। केदार दिघेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावतीच्या धामणगाव आणि चंद्रपूरच्या चिमूरमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्रात शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर प्रियंका गांधी घेणार संयुक्त प्रचार सभा। कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महायुतीचे नेते मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चंद्रबाबू नायडू वरळीमधल्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार। शरद पवारांच्या आज रायगड आणि फलटणमध्ये सभा। अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा। पवार आज नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष। इचलकरंजीमध्ये भर पावसामध्ये शरद पवार यांची सभा। भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार यांची पावसातील सभा परिवर्तनाची। या सभेच्या नंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। शरद पवार यांच्या पावसामधल्या सभेवरती निलेश लंके यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या सभेचं नियोजन करणारा व्यक्ती कुठे पाऊस पडणार ते बघून सभांचं नियोजन करतो। शरद पवारांच्या पावसामधल्या सभेवरती विनोद तावडे यांचा टोला। पावसात भिजले म्हणजे ती जागा जिंकतील, हा पवारांचा भ्रम, तावडेंची टीका। पावसाळ्यामध्ये सभा घेत असल्यामुळे शिराळ्यामधून सत्यजित देशमुख निवडून येणारच। पावसामध्ये सभा घेणं हे शुभ संकेत असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं। नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, संजय राऊतांची टीका। फडणवीसांचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय म्हणून त्यांच्यावरती मानसिक परिणाम झालाय, राऊतांचं वक्तव्य। शरद पवार यांनी कधीही कोणताही पक्ष फोडला नाही, पक्ष चोरला नाही किंवा चिन्ह सुद्धा चोरलं नाही, हे सगळं फडणवीसांनी केलं। जयंत पाटील यांची फडणवीसांवर टीका। लाडकी बहीण योजनेमधून 1,500 रुपये देण्याला विरोध नाही, पण 1,500 रुपयांपेक्षा लाडक्या बहिणींना सुरक्षेची अधिक गरज आहे। कोल्हापूर इथल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सभेच्या दरम्यान शरद पवार यांचं वक्तव्य। ईडीच्या भीतीमुळे जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपनं बाजूला ठेवल्या। शरद पवार यांची हसन मुश्रीफांवरती टीका। तर यंदा हसन मुश्रीफांना पाडायचं म्हणजे पाडायचं, पवारांचं आवाहन। मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर। येवल्यामधल्या विविध गावांना जरांगे पाटील भेट देणार। मनोज जरांगे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत। बारामतीमधल्या एका व्यक्तीनं जरांगे यांच्या विरोधामध्ये काही अपशब्द वापरले, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सिल्लोडमधील गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपनं साथ द्यावी, मतभेद असले तरी तुमच्याशी बोलण्यासाठी तयार। सिल्लोडमधल्या सभेमधून उद्धव ठाकरे यांची भाजपला साथ।
उद्धव ठाकरेंना तुरुंगामध्ये टाकण्याची वेळ आली आहे. मंत्री अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढल्यामुळे त्यांच्या मनामध्ये राग आहे. सत्तारांची प्रतिक्रिया. नांदगाव मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा. आमदार पाहिजे की डाकू पाहिजे? ठाकरेंची आमदार सुहास कांदेंवरती टीका. गद्दारांच्या पापाचा घडा फोडून त्यांना तुरुंगामध्ये कांदे सोलायला पाठवणार, ठाकरेंची टीका. मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट लढत. विधानसभा निवडणुकीमध्ये गद्दारांचा भुसा पाडणार, गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा मंत्री दादा भुसे यांना टोला. उद्धव ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं हे जनतेला पटलेलं नाही. भाजपचे नेते विनोद तावडे यांचं वक्तव्य. कलम 370 परत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा आहे का? तावडेंचा सवाल. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार. भाजपचे नेते विनोद तावडे यांना विश्वास. वंचित, एमआयएम आणि बंडखोरांमुळे मतांचं विभाजन होईल, तावडेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचा कार्यकर्त्यांच्या बाईकवरून प्रवास. सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होत असल्यामुळे ठाकरेंनी बाईकवरून गाठलं सभेचं ठिकाण. सभेच्या नंतर आदित्य ठाकरे यांचा वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास. मुंबईकरांसोबत आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद. आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टापायी मुंबईमधले अनेक प्रकल्प त्यांच्या सरकारनं थांबवले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील नागरिकांनी आता ठरवायचं की त्यांना नव्या घरांमध्ये राहायचंय की तसंच राहायचंय. श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर टीका. आदित्य ठाकरेंनी वरळीमधल्या विकास कामांना फक्त ब्रेक लावायचं काम केलं. अनेक उद्योगांना ब्रेक लावल्यामुळे ते उद्योग बाहेर गेले. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. ठाकरेंच्या हातात असलेली मशाल लोकांची घरं पेटवणारी. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जहरी टीका. राजकारण गढूळ करायचं शिंदे पितापुत्रांचं काम. मनसेचे आमदार राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदेंवरती टीका. पालघरमध्ये भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी घेतली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रचाराचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. हिंगोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बॅगांची तपासणी. संत नामदेव कवायत मैदानावरती हेलिकॉप्टरमधील बॅगा भरारी पथकानं तपासल्या. बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी. मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुळेंच्या बॅगांची भरारी पथकानं केली तपासणी. एक है तो सेफ हेच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देतात, पण महिला सुरक्षेविषयी कोणीही काही बोलत नाही. असदुद्दीन ओवेसी यांची मोदी आणि योगींवर टीका. आपण औरंगजेबाच्या कबरीवरती जात चादर चढवल्यामुळे राज्यामधल्या दंगली थांबल्या. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यामध्ये एक जण जखमी तर एकाला अटक. पंकजा मुंडेंसोबत भाजप पदाधिकाऱ्यांची चर्चा. स्लीप वाटपामधून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.